तर अमित शहांची आज जळगावमध्ये जाहीर सभा होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, जळगावमध्ये सुद्धा आज अमित शहा येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। रस्त्याच्या दुतर्फा आपण पाहतोय, या ठिकाणी भाजपचे झेंडे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। लोकसभा निवडणुकीचं रणशिंग अमित शहा फुंकणार आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। देशाचे गृहमंत्री अमित शहा हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। युवा संमेलन कार्यक्रमासाठी ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्यांच्या स्वागताची भाजपकडून या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। विमानतळापासून तर युवा संमेलन कार्यक्रम स्थळापर्यंत अमित शहा यांचे स्वागतार्थ वेगवेगळे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। आपण आता जळगावच्या मुख्य चौकात म्हणजे आकाशवाणी चौकात आहोत। या ठिकाणी अमित शहा असतील, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांचे मोठे मोठे कटआउट्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। तसेच तीनही पक्षांचे झेंडे, शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असे वेगवेगळ्या पद्धतीचे तिघही पद्धतीचे या ठिकाणी झेंडे लावण्यात आलेले आहे। एकंदरीतच भगवमय वातावरण या ठिकाणी अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे आज जळगावमध्ये पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन कमलेश डोंगरेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।